RTE मार्फत तुमच्या मुलाला कोणत्या वर्गापर्यंत प्रवेश दिला जातो याबद्दल भरपूर सारे पालकवर्ग विचारत आहे। तर तुम्हाला 8वी पर्यंत खरोखर मोफत एज्युकेशन दिल्या जाते का याबद्दल संपूर्ण पालकवर्गांना एकदा याबद्दलची संपूर्ण जी अपडेट आहे ही बघणं गरजेचं आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत मोफत दिल्या जात नाही, यामागचं रिझन कोणतं आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर RTE ॲडमिशन 2026-27 मध्ये ज्याही पालकवर्गांना असं वाटत आहे की आपल्या मुलाचा नंबर RTE कडून कोणत्याही एका चांगल्या स्कूलमध्ये लागायला पाहिजे आणि 8वी पर्यंत त्यांचं जे शिक्षण आहे हे मोफत व्हायला पाहिजे, तर तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या पाल्याचं शिक्षण 8वी पर्यंत मोफत व्हायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे। तर सर्वात प्रथम पहिला पॉईंट, संपूर्ण पालकवर्गांना माहीत आहे की 8वी म्हणजे 8 क्लासपर्यंत विद्यार्थ्याचे शिक्षण हे मोफत केले जाते, परंतु यामध्ये संपूर्ण जे पालकवर्ग आहे त्यांना हे चेक करायचं आहे की त्यांच्या एरियामधले जेवढेही स्कूल असेल त्या स्कूलमध्ये कोणत्या क्लासपर्यंत एज्युकेशन असेल। जर तुम्ही लास्ट इयरच्या साईडवर जरी आले तर लास्ट इयरच्या साईडवर तुम्हाला डेमो म्हणून संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघू शकता इथून तुम्ही जी स्कूलची लिस्ट आहे हे सुद्धा चेक करू शकता डिस्ट्रिक्ट वाईज। ज्याही डिस्ट्रिक्टमधली तुम्हाला लिस्ट चेक करायची असेल तिथून तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता। बघू शकता स्कूलची लिस्ट टाकल्यानंतर या प्रकारे संपूर्ण जी स्कूलची लिस्ट आहे ही आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे। यामध्ये तुम्ही कोणत्याही स्कूलला क्लिक करा। या स्कूलला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे की एंट्री कोणत्या क्लाससाठी होणार आहे, इथे फर्स्ट स्टँडर्डसाठी, म्हणजे तुमच्या पाल्याला जो प्रवेश दिला जाणार आहे हा फर्स्ट स्टँडर्डसाठी दिला जाणार आहे। आणि त्यानंतर या स्कूलची जर तुम्ही इन्फॉर्मेशन बघितली तर तुम्ही यामध्ये चेक करू शकता की हे जे स्कूल आहे हे फक्त 6 स्टँडर्डपर्यंतच विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकते, कारण की या शाळेमध्ये 6वी पर्यंतच एज्युकेशन असल्यामुळे याला जी मान्यता मिळालेली आहे ही 6 क्लासपर्यंतच मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे तुमच्या पाल्याचा जो प्रवेश आहे हा इथे 6 क्लासपर्यंतच होणार आहे। फर्स्ट स्टँडर्डला जरी तुमच्या मुलाचा नंबर लागलेला असेल तरी हा मुलगा 6वी नंतर या विद्यार्थ्याला ही जी शाळा आहे ही सोडावी लागेल, कारण की या शाळेला 6वी पर्यंतच मान्यता असल्यामुळे। याच प्रकारे तुम्ही दुसरी सुद्धा स्कूल चेक करू शकता। बघू शकता आपण दुसरी स्कूल चेक करतो, यामध्ये सुद्धा फर्स्ट स्टँडर्डसाठी जे एंट्री लेवल आहे ही देण्यात आलेली आहे यामध्ये। आणि यामध्ये जरी बघू शकता तुम्ही तर यामध्ये बघा स्टँडर्ड कोणत्यापर्यंत आहे, 1ली ते 10वी पर्यंत आहे। तर या ज्या शाळेला आहे या शाळेला 10वी पर्यंत मान्यता भेटलेली आहे गव्हर्नमेंटची, त्यामुळे या शाळेमध्ये तुमचा मुलगा 8 क्लासपर्यंत शिकू शकतो। जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल 9th आणि 10th तर तुम्हाला एक्स्ट्रा फी जेही त्या शाळेची फी असेल ती तुम्ही पेड करून तिथे 9th आणि 10th त्या विद्यार्थ्याचं कंप्लीट करू शकता, म्हणजे तुमच्या पाल्याचं। त्यामुळे तुम्ही जेही शाळा टाकत आहे त्या शाळा अगोदर चेक करा की तिथे एज्युकेशन कोणत्या क्लासपर्यंत आहे, कारण तुमचा जरी नंबर फर्स्ट स्टँडर्डसाठी लागला असेल आणि ती जी स्कूल आहे ती जर फक्त 4th स्टँडर्डपर्यंत जर असेल तर तुम्हाला 8 पर्यंत एज्युकेशन मोफत मिळणार नाही आहे, तुम्हाला 4th पर्यंतच एज्युकेशन मोफत मिळेल। एखादी स्कूल 6 पर्यंत असेल कारण की त्या शाळेचं एज्युकेशनच 6वी पर्यंत आहे, त्यांच्याजवळ एज्युकेशनच नाही आहे 6वी 7वी 8वी त्यांच्याकडे क्लासच नसेल तर तुम्हाला मोफत मिळणार नाही। तुम्हाला स्वतः तिथून ॲडमिशन काढून RTEचं तुमचं जे एज्युकेशन आहे हे 6वीमध्येच तुमचं कंप्लीट होऊन जाणार। तिथून तुम्हाला प्रवेश काढून दुसऱ्या शाळेमध्ये तुम्हाला स्वतः विद्यार्थ्याचे जेही राहिलेले शिक्षण आहे हे तुम्हाला कंप्लीट करावे लागेल। तर यामध्ये संपूर्ण पालकवर्गांना ही जी माहिती आहे ही समजलेली असेल असे मी गृहीत धरतो, कारण मी अजूनही तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो। समजा एक एक्झाम्पल देतो की एक हा मुलगा आहे एक्स नावाचा, याने एका स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे, RTE थ्रू ॲडमिशन मिळाली आहे फर्स्ट स्टँडर्डला। ज्या स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळालेला आहे ती स्कूलमध्ये फक्त 4th स्टँडर्डपर्यंतच एज्युकेशन आहे। ती जी स्कूल आहे ती फक्त 4थी पर्यंतच आहे, त्यांच्याकडे 5वी 6वी 7वी 8वी नाही आहे। तर RTE मार्फत जरी यांना प्रवेश मिळाला असेल तर हा विद्यार्थी फक्त 4थी पर्यंतच इलिजिबल असणार आहे RTE मध्ये। त्यामुळे तुम्ही जे स्कूल टाकत आहे ती स्कूल कोणत्या क्लासपर्यंत आहे हे एकदा चेक करा। जर ती स्कूल 8 क्लासपर्यंत असेल किंवा 10th क्लासपर्यंत असेल तर तुमचा जो पाल्य आहे तो 8 पर्यंत तिथे मोफत शिक्षण घेऊ शकतो, कारण मागच्या वर्षी असे भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांच्यासोबत झालेला आहे की त्यांनी जेही शाळा चूज केलेली आहे ती शाळा त्यांची फक्त 4th पर्यंतच निघालेली आहे आणि त्यांना फक्त 4th पर्यंतच या योजनेचा लाभ घेता आलेला आहे। कोणाला 6 पर्यंत घेता आलेला आहे आणि
आणि काही पालकवर्गांना जी स्कूल होती ही 10पर्यंत असल्यामुळे त्यांना 8पर्यंत मोफत. आणि तर अशा प्रकारे संपूर्ण पालकवर्गांनी चेक करा की आपल्याला ज्याही स्कूल RTमध्ये द्यायच्या असेल, तुमच्या एरियामध्ये जेवढेही स्कूल असेल, कारण की आपण लास्ट इयरला 10 स्कूल ॲड करू शकत होतो, त्यामधल्या जर तुम्हाला 5-6 स्कूल ॲड करायच्या असेल तर त्या स्कूलची माहिती घेऊन ठेवा की या स्कूलमध्ये कोणत्या क्लासपर्यंत एज्युकेशन आहे आणि ती स्कूल मला माझ्या लिस्टमध्ये कोणत्या नंबरवर किंवा माझ्या लिस्टमध्ये टाकायची आहे का, अशी स्वतःची लिस्ट तयार करून ठेवा. फॉर्म भरणे सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती, फॉर्म कसे भरायचे, स्कूल कशी ॲड करायची, यामध्ये जे लोकेशन आहे लोकेशन कसे द्यायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. जरी कोणत्याही पालकवर्गांना कोणत्या प्रकारची माहितीवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा, त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्यात येणार संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये. तर RT ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.